वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील 9व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी 17 जानेवारीला गुजरात जायंट्सवर मात केली। आरसीबीने गुजरातला 32 धावांच्या सुरक्षित फरकाने लोळवलं आणि या मोसमातील सलग आणि 29रा विजय साकारला। आरसीबीने राधा यादवच्या 66 आणि रुचा घोष हिच्या 44 धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात समोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं। आरसीबीने या धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातला 7 बॉल आधीच गुंडाळलं। आरसीबीने गुजरातला 18.5 ओव्हरमध्ये 150 धावांवर ऑल आउट केलं। श्रेयांका पाटील हिने 5 विकेट्स घेत गुजरातला गुंडाळण्यात प्रमुख योगदान दिलं। आरसीबीला या विजयासह आणखी एक आणि मोठा फायदा झाला आहे। आरसीबीने गुजरातला पराभूत करून पॉइंट्स टेबलमधील आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलंय। आरसीबी पहिल्याच स्थानी कायम आहे। आरसीबीने 3 पैकी 3 सामने जिंकलेत, त्यामुळे आरसीबीच्या खात्यातील पॉइंट्सची संख्या ही 4 वरून 6 अशी झालीय। मात्र आरसीबीला नेट रनरेटमध्ये फटका बसलाय। सलग तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर नेट रनरेटमध्ये वाढ होण्याऐवजी त्यात घट झालीय, त्यामुळे चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आरसीबी टीमने 12 जानेवारीला मोसमातील 5व्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला होता। आरसीबीने यूपी विरुद्ध 144 धावांचं आव्हान हे 47 बॉल आधी पूर्ण केलं होतं। आरसीबीने 12.1 ओव्हरमध्ये 145 धावा केल्या होत्या, तर आरसीबीने शुक्रवारी गुजरात जायंट्स विरुद्ध 16 जानेवारीचा सामना हा विजयी धावांचा बचाव करताना जिंकला। एखादा संघ किती चेंडून आधी विजय मिळवतो यावर नेट रनरेटचं गणित ठरतं, त्यामुळे धावांचा बचाव करून जिंकणाऱ्या आरसीबीला नेट रनरेटमध्ये फायदा होण्याऐवजी तोटा झालाय। यूपीला पराभूत केल्यानंतर आरसीबीचा नेट रनरेट हा अधिक +1.964 इतका होता, तर सलग तिसऱ्या विजयानंतर तो रनरेट +1.828 असा झाला आहे। दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वुमन्स टीमचा या मोसमातील चौथा सामना हा आज शनिवारी 17 जानेवारीला होणार आहे। आरसीबी समोर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान असणार आहे। आरसीबीचा या सामन्यात विजय मिळवून सलग चौथा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे।